छगन भुजबळ आज नाशिकमध्ये परत येणार आहेत। परदेशवारीनंतर छगन भुजबळ आज नाशिकमध्ये परत येतात। मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ हे नाराज आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर छगन भुजबळ कुटुंबासह परदेशात गेलेले आहेत आणि आज आता छगन भुजबळ नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत। छगन भुजबळ यानंतर काय नेमकी भूमिका घेतात हे बघणं देखील तितकंच त्यामुळे आता महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर नाशिकमधून जोडले गेलेत। योगेश, छगन भुजबळ परदेशवारीनंतर आता पुन्हा भारतात येत आहेत आणि नाशिकमध्ये आज काही कार्यक्रम असणार आहेत। मात्र त्यांच्या नाराजीनंतर आता त्यांच्या भूमिकेकडे अजूनही सर्वांचं लक्ष आहे। त्यामुळे छगन भुजबळ आज काही भूमिका जाहीर करणार आहेत का, काय या संदर्भातले तपशील आहेत? खरं तर त्यांनी 10 दिवसांनी माध्यमांशी बोलेन असं स्पष्ट सांगितलं होतं आणि त्यानंतर भुजबळ परदेशवारीला निघून गेले होते। परदेशवारीवरून ते आज सांताक्रूज इथं विमानतळावर येत आहेत आणि तिथून थेट ते नाशिकला येणार आहेत। नाशिकला संध्याकाळी पोहोचल्यानंतर आल्याबरोबर ते महात्मा फुलेंच्या पुतळ्याला जाऊन अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर ते माध्यमांशी बोलणार आहेत। त्यामुळे जी काही त्यांनी आल्या महात्मा फुलेंच्या स्मारकाला अभिवादन करण्याची संकल्पना मांडलेली आहे, याचा अर्थ ते आल्याबरोबर माध्यमांशी जे काही बोलतील ते विस्फोटक असेल असं एकूण जाणून येत आहे। खरं तर त्यांना सांगण्यात आलं होतं की त्यांची भूमिका, त्यांची नाराजी समजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। ते स्वतः देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते। फडणवीसांनीही काहीतरी मार्ग काढू, मध्यम मार्ग काढू असं म्हटलं होतं। त्यामुळे आता आज नेमकं भुजबळ काय भूमिका घेतात यावर पुढचं सगळं राजकीय भवितव्य त्यांचं अवलंबून असणार आहे। खरंय योगेश, धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर तपशिलांसाठी आणि आपण यावर आपल्याकडून अपडेट जाणून घेणार आहोत। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।